बदलापूरमधील युवा उद्योजक निमेश जनवाड यांच्या चिंतामणी ग्रुपच्या वतीनं महिलांसाठी भव्य स्वरूपात हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। जवळपास 2000हून अधिक महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होत माघी गणेशोत्सवाचा आनंद घेतला। बदलापुरातील सर्वात मोठा घरगुती गणेशोत्सव साजरा करणारे युवा उद्योजक निमेश जनवाड यांनी यंदाच्या वर्षी आपल्या गणेशोत्सवाला भव्य स्वरूप दिलंय। फायर शो, ढोल ताशांचा गजर आणि बँजोच्या तालावर थिरकत गणरायाचं आगमन केल्यानंतर त्यांच्या चिंतामणी ग्रुपच्या वतीनं महिलांच्या सौभाग्याचं प्रतीक असलेल्या हळदी कुंकू समारंभाचं आयोजन केलं होतं। च्या माध्यमातून सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच पूजा होते। हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गा देवीचे अप्रगट तत्व जागृत होतं अशी श्रद्धा आहे। त्यामुळेच आपल्या संस्कृतीत हळदी कुंकू समारंभाला विशेष महत्त्व आहे। या समारंभात गौरी जनवाड यांनी आलेल्या महिलांना हळदी कुंकू आणि संक्रांतीचं वाण दिलं। या समारंभात 2000पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला होता। यावेळी महिलांना संक्रांतीचं वाण देण्यासोबतच लकी ड्रॉच्या माध्यमातून 10 विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसं देण्यात आली। फ्रीज, गीझर, मिक्सर, फॅन, पैठणी अशा स्वरूपात ही बक्षिसं होती। या हळदी कुंकू समारंभावेळी बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियंका दामले, बदलापूर नगर परिषद आरोग्य स्वच्छता सभापती किरण भोईर, अंबरनाथच्या नगरसेविका हर्षदा पंकज पाटील, नगरसेविका प्रणिता कुलकर्णी, भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश सचिव मीनल मोरे, राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी संगीता चिंदवडकर यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। चिंतामणी ग्रुपच्या घरगुती गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। आता या ठिकाणी रविवारी महाप्रसाद आणि भजन संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। यासोबतच 27 जानेवारी रोजी गणेश याग आणि इतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत। सर्वप्रथम तर मी सांगतो की आता या वर्षी जो आम्ही गणेशोत्सव केला त्याच्या आगमन सोहळ्याला इतका मोठा प्रतिसाद होता लोकांचा, इतकी गर्दी होती आगमन सोहळ्यामध्ये आणि त्या गर्दीला आम्ही पाहता आज त्या जेवढी गर्दी आम्ही तिथे एक्सपेक्ट केली होती किंवा जेवढी होती तेवढे आम्ही हळदी कुंकाच्या त्या सर्व महिलांना मान मिळावा यासाठी पूर्णपणे नियोजन केलं होतं। परंतु आमच्या गणेशोत्सवाची क्रेज इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली की जेवढे लोक आगमनाला होते त्याच्या तिपटीने चौपटीने महिला तुम्ही पाहताय की संध्याकाळपासून या ठिकाणी हळदी कुंकवाचा मान घेण्यासाठी आलेले आहेत आणि खूप छान वाटते। देवाच्या नावाने सेवा होते आणि अशीच सेवा आम्ही करत राहू आणि खूप मोठा उत्सव करत राहू। आज त्यांनी खास करून माघी गणेशोत्सव आणि संक्रांती निमित्त महिलांसाठी त्या हळदी कुंकवाचं आयोजन केलेलं आहे आणि विभागातील सर्व महिलांना जाहीर आमंत्रण केलं आहे की तुम्ही या माझ्याकडे हळदी कुंकवासाठी। खूप छान वाटतंय, खूप चांगल्याच प्रकारे प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे। मी इथे जमलेल्या तमाम महिलांना तसेच बदलापूरच्या तमाम नागरिकांना माघी गणेशोत्सवाच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते। भरपूर महिला, मला वाटतं 3000 पेक्षाही जास्त महिला यांनी या हळदी कुंकवाचा लाभ घेतला। खरं तर वर्षभरातून एकच आपला दिवस येतो हळदी कुंकवाचा आणि सर्वच महिलांना या दिवसाची उत्सुकता असते। छान नटायला प्रत्येकाला आवडतं, प्रत्येकाला हळदी कुंकू जे वाण आहे ते आपण एकमेकींना द्यायला आवडतं। त्याच्यामुळे महिला सगळ्या एवढ्या मी म्हणेन एवढ्या महिलांना एकत्रित आणणं खरं तर यांचंच कौतुक आहे आणि एवढा छान असा कार्यक्रम घेणं हे देखील खूप कौतुकास्पद आहे। पण ज्या महिला येतात त्यांना आपण एक वाण दिल्यानंतर असं वाटायला लागले की एक सुरक्षिततेचं वाण तीचं वाण जे आहे ते सुरक्षिततेसाठी पण असलं पाहिजे आणि निमेश जनवाड यांच्या मार्फत बदलापूर शहरामध्ये अनेक कार्यक्रम होतात। आज सुद्धा त्यांनी म्हणजे महिला एकत्र येणं फार मुश्किल आहे, परंतु एखाद्या पुरुषाने एवढ्या सर्व महिलांना एकत्र आणणं ही फार मोठी मी तर म्हणेन की त्यांच्यासाठी खूप मोठी एक तारेवरची कसरत होती। परंतु हळदी कुंकाच्या निमित्ताने का होईना पण महिला एकत्र आल्या आहे। म्हणून माझं शहर कसं सुरक्षित राहील यासाठी आपल्या महिला मुली सुरक्षित राहण्यासाठी लाठीकाठी प्रशिक्षण, गुड टच बॅड टचचे प्रशिक्षण असेल ते घेणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून जी काही मदत लागेल ती प्रियंकाताई दामले असतील, मी आहे। तरुण उद्योगपती म्हणून मला निमेशचा कायमच कौतुक आहे। म्हणजे त्यांनी ज्या वेळेला सर्वात प्रथम कार्यक्रम जो अनिता मंगल कार्यालयात लावला होता तो प्रचंड उत्साहात आणि जोमाने पार पडला होता। त्यापासून मला त्याचं खरोखरच एक मराठी उद्योजक म्हणून मनापासून कौतुक आहे। मला वाटतं पुढच्या वेळेला नक्कीच हा नगरसेवक होईल आणि एवढ्या महिला त्याच्या बरोबर आहेत, महिलांचा संपर्क त्याच्या बरोबर आहे, त्याच्यामुळे त्याला मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते।